हे एवढी रक्कम कशी काय? म्हणजे सगळे पैसे एकदम भरलेत का? राधा, ही सगळी माहिती आपल्याकडे सुद्धा आहे. अहो विराजे शेठ, अहो बघायचं असेल तर बघू द्या ना वहिनी साहेबांना. हे बघा वहिनी साहेब, एकदा नाही 4दा बघा चांगला. मी दाखवते. हे बघा, हे 5 ट्रक माल आला, हे त्याचे हे बिल एवढे. आणि हे उपरचे हे डिलिव्हरीचे चलन असते. आपला हिशोब एकदम समजा क्लिअर असते. 5 ट्रक भरून एवढा माल जरी आला असला तरी हे एक्स्ट्राचे पैसे, म्हणजे एवढी रक्कम? हा बरोबर. ते कसं आहे, अर्जंट मध्ये मागवले ना, त्याचे हे चार्जेस असते. कसं आहे, कंपनी असे रातोरात मसाले पाठवत नाही ना. तुमची पॉलिसीचे तशी. हा विराज साहेब, एक माझं सजेशन होतं बरं. हां, ते जरा इमर्जन्सी चार्जेस कमी करता आले तर तेवढे करा. तसं मी सुमित शेठला बोललाय. हा तुमचं बोलणं झालंय का त्यांच्याशी? हा म्हणजे ते बोलणं तर होत असतं ना असं अधूनमधून. समजा बिझनेस तेच बघत असते ना. विराज शेठ, झाला असेल तर ठेवू का? म्हणजे कसे मला ते दर्शनाला जायचे असते. ते कसे देर नको व्हायला ना. नाही नाही नाही, प्लीज तुमचं काय रुटीन आहे ते तुम्ही कॅरी ऑन करा. आम्ही पण निघतोच आहोत. हा राधा, निघूयात. झालंय ना सगळं? हा हा हा, या या या. आणि असं येत जा अधूनमधून. वहिनी साहेब. आणि कसे विराजे शेठ, येताना थोडेसे फोन कॉल करत जा मला. मी कशा असं जिलेबी, फाफडा, ढोकळा असं सगळं मागवून ठेवते. हा फोन करून यायचं आहे ना? नक्की करतो. मला मसाला पाहिजे. मसाला कशाला पाहिजे तुला आता? हो, मसाला पाहिजे. मसाला कशाला? नाही म्हणजे तुम्ही केलेला मसाला तुम्हालाच बघायचा आहे. हा हो, दाखवताय ना? वहिनी साहेब, आधी दाखवला बी असता, पण आता कसं समजा पॅकिंग करून निघायचा टाइम झाला ना. ते आता कसं समधी प्रोसिजर थांबवून एक पाकिट काढायचं म्हणजे माझं नुकसान होते नाही का. विराजे शेठ, आता